काँग्रेसमधली ही नाराजी केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरतीच राहिलेली नाही, तर नागपूर काँग्रेसमध्येही अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. उमरेड काँग्रेसचे आमदार राजू पारवेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने तर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राजू पारवेंना रामटेकमधून लोकसभा उमेदवारीचं स्वप्न पडू लागलं आहे. सध्या शिवसेनेकडे असलेल्या या जागेवर भाजपचा डोळा आहे असं सांगितलं जाते. महायुतीतल्या रखडलेल्या वाटपात ज्या 6 जागा आहेत त्यामध्ये रामटेक मतदारसंघही आहे. अद्याप या जागेचा तिढा सुटलेला नसल्याने राजू पारवे हे भाजपचा चेहरा ठरतील की शिवसेनेचे उमेदवार ठरतील अशी चर्चा आहे. त्यातच पारवे आजच शिवसेनेत जाणार अशीही वावडी उठली. पण स्वतः राजू पारवेंनी या सर्व घडामोडींवर आपली काय बाजू मांडली ती पाहूयात. आणि ज्या काही मागच्या काळात भेटी झाल्या ते माझ्या विधानसभेच्या विकासाबद्दल भेटी झाल्या आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीस हे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. वारंवार या जिल्ह्याच्या जेवढी काही विकासाचे कामं असतील ते शेवटी पालकमंत्री असताना त्यांच्याकडे काम करून घेणं हे प्रत्येक आमदाराचं काम आहे. त्यानिमित्तानंच माझ्या आतापर्यंत भेटी झालेल्या आहे. भेट अगोदर झाली, भेट नागपूरला झाली आणि ते फक्त कामाच्या निमित्तानं झाली आहे. माझं कुठलंही आतापर्यंत मी साधं कुठलंही माझं स्टेटमेंट नाही की मी लोकसभा लढणार, मी कुठे पक्ष सोडणार, माझं कुठलंही स्टेटमेंट आतापर्यंत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.